आपण नेहमी आपल्या हातातल्या अत्याधुनिक स्मार्टफोन्सकडे बघतो ना? हो, अगदी. म्हणजे आजकाल तर तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. हो ना. त्यात कितीतरी भारी ॲप्स असतात, एकदम सुंदर रेझोल्यूशन असलेली स्क्रीन असते, मेमरी असते. आणि कॅमेरा तर विचारायलाच नको. हो, अगदी एखाद्या प्रोफेशनल लेन्ससारखा कॅमेरा असतो. पण जरा विचार करूया, जर त्या फोनची बॅटरी पूर्णपणे संपली, त्यातील वीजच निघून गेली, तर काय होतं? तो लाख रुपयांचा फोन म्हणजे फक्त काचेचा आणि धातूचा एक निर्जीव तुकडा उरतो, दुसरं काही नाही. अगदी बरोबर. त्याचं सगळं प्रगत हार्डवेअर तिथेच असतं, पण त्यातून काहीही निष्पन्न होत नाही, कारण मूळ ऊर्जा गायब झालेली असते. हे अगदी तंतोतंत आहे. आतमध्ये ती सूक्ष्म ऊर्जा नसेल ना, तर त्या अत्यंत प्रगत हार्डवेअरचा काहीच उपयोग नसतो. सिस्टीम पूर्णपणे ठप्प होते. हो ना? आणि गंमत बघा, आपण त्या कव्हरची, हार्डवेअरची खूप काळजी घेतो, पण त्याला चालवणाऱ्या ऊर्जेशिवाय त्याचं काहीच मूल्य नाही हे आपण अनेकदा विसरतो. आणि इथूनच खरं तर आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य धागा सुरू होतो. कारण आपलं हे मानवी शरीरसुद्धा असंच एक अत्यंत प्रगत, गुंतागुंतीचं आणि अत्याधुनिक यंत्र आहे. अगदी. पण आपल्याला जिवंत ठेवणारी ती मुख्य बॅटरी किंवा ती मूळ ऊर्जा नेमकी कोणती आहे? आणि जेव्हा हे शरीर रात्री झोपतं, म्हणजे आपला हा फोन जेव्हा स्लीप मोडवर असतो, अच्छा, भारी उदाहरण आहे. हो ना, तेव्हा आतमध्ये नेमकं काय सुरू असतं, आपलं मन कुठे जातं? तर सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली ही सखोल चर्चा खूपच रंजक होणार आहे. नक्कीच. आजची ही सखोल चर्चा अशा एका प्राचीन वैदिक ज्ञानावर आधारित आहे, जे आजच्या आधुनिक जीवनातील ताणतणाव, मानसिक गुंतागुंत आणि अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांना अत्यंत थेट आणि वैज्ञानिक उत्तरे देतं. आणि आजचा आपला उद्देश हाच आहे की अत्यंत प्राचीन आणि सखोल ज्ञानाची आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीशी सांगड घालणं. म्हणजे ही चर्चा एखाद्या वृक्षपुस्तकासारखी नसणार नाहीये. वळीच नाही. एका टेक सेव्ही मित्राशी गप्पा मारल्यासारखी ही चर्चा असेल. आपण जुनं ज्ञान पाहणार आहोत, पण अगदी नव्या आणि आधुनिक संदर्भात. म्हणूनच आज आपण प्रश्न उपनिषद याच्या सूत्रांवर ही सखोल चर्चा करणार आहोत. याची पार्श्वभूमी खूपच रंजक आहे बरं का. हो, ती ऋषी पिप्पलाद यांची गोष्ट ना? हो, प्राचीन काळी काही अत्यंत जिज्ञासू विद्यार्थी ऋषी पिप्पलाद यांच्याकडे जातात. ते जीवनातील काही अत्यंत गूढ प्रश्न घेऊन आलेले असतात, पण ऋषी त्यांना लगेच उत्तरे देत नाहीत. ते एक अट ठेवतात त्यांच्यासमोर. अगदी. आणि ती अट म्हणजे आजच्या इन्स्टंट जगासाठी एक खूप मोठी चपराक आहे. हो ना, म्हणजे ऋषी त्या विद्यार्थ्यांना सलग 1 वर्ष शिस्त, श्रद्धा आणि ब्रह्मचर्याचं पालन करायला सांगतात. बापरे, 1 वर्ष? आजच्या काळात आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर एका क्लिकवर हवं असतं. अगदी खरंय, पण ऋषींचा दृष्टिकोन वेगळा होता. यातून पहिला आणि सर्वात मोठा धडा मिळतो की अंतिम सत्य हे केवळ माहिती नाहीये जी तुम्ही कुठूनही डाउनलोड करू शकाल. अच्छा, म्हणजे त्यासाठी स्वतःला तयार करावं लागतं. नक्कीच. सत्य स्वीकारण्यासाठी आधी स्वतःचं मन, बुद्धी आणि शरीर तयार असावं लागतं. पात्र तयार असल्याशिवाय त्या ज्ञानाचं पाणी कसं ओतता येईल? हां, विचारच खूप अंतर्मुख करणार आहे. आपण ज्ञानाची अपेक्षा करतो, पण स्वतःची तयारीच करत नाही. असो, 1 वर्ष पूर्ण झाल्यावर जेव्हा प्रत्यक्ष प्रश्नोत्तरे सुरू होतात, तेव्हा निर्मितीच्या अगदी मुळापासून सुरुवात होते. हो, बाह्य विश्व आणि आपलं शरीर हे कसं चालतं यावर चर्चा होते. पहिला प्रश्न या विश्वाच्या निर्मितीवर येतो, की हे सर्व सजीव कुठून निर्माण होतात? आणि ऋषी अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावतात की विश्वाची निर्मिती 2 मूलभूत तत्वांमधून होते. बरं, कोणती आहेत ती 2 तत्व? प्राण आणि रई. प्राण म्हणजे एनर्जी किंवा लाईफ फोर्स, ज्याला त्यांनी सूर्याचं प्रतीक मानलं आहे. अच्छा, आणि रई? आणि रणी मध्ये मॅटर किंवा फॉर्म, ज्याला चंद्राचं प्रतीक मानलं आहे. इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की हे अगदी आधुनिक भौतिकशास्त्राच्या मूळ सिद्धांतांसारखंच आहे. म्हणजे एनर्जी प्लस मॅटर. एक्झॅक्टली. ऊर्जेशिवाय कोणताही पदार्थ निर्जीव आहे आणि पदार्थाशिवाय ऊर्जेला स्वतःला व्यक्त करण्यासाठी कोणताही आकार नाही. थांबा, मला इथे एक प्रश्न पडलाय. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण हे आपल्या रोजच्या आयुष्याशी कसं जोडलं जातं? सूर्य आणि चंद्र हे फक्त आकाशातल्या गोष्टी नाहीत का? नक्कीच नाही. हे केवळ रूपक आहे. बघा, प्राण ही सक्रियता आहे, तर रई ही विश्रांती आहे. ऋषी समजावतात की दिवस आणि रात्र हे याच ऊर्जेचे आणि आकाराचे चक्र आहे. म्हणजे आपण जे दिवस-रात्र अनुभवतो ते? हो, दिवस हा प्राण आहे, जिथे आपण कृती करतो, ऊर्जा खर्च करतो, तर रात्र ही रई आहे, जिथे शरीर स्वतःची झीज भरून काढतं आणि नवीन आकार घेतं. पण आजकाल आपण रात्री जागतो,
म्हणजे या चक्राला आपण डिस्टर्ब करतोय. अगदी. आज आपण पाहतो की माणसाने रात्रीच्या विश्रांतीकडे दुर्लक्ष केले. आपण रई तत्वाचा आदर करत नाही. त्यामुळेच प्राण म्हणजे आपली ऊर्जा सतत कमी पडत आहे. बापरे, हे किती लॉजिकल आहे. सृष्टीच्या या वैश्विक तालानुसार मानवी जीवन चाललं नाही तर आजारपण नक्कीच येणार. 100%. म्हणजे विश्वाचं जे सॉफ्टवेअर आहे तेच आपल्या शरीराचंही सॉफ्टवेअर आहे, हे समजायला सोपं आहे. पण विश्वाची निर्मिती बाजूला ठेवून जर आपण फक्त आपल्या शरीराचा विचार केला तर एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? या शरीराला कोण चालवत आहे? आपली पंचेंद्रिये, मेंदू की हृदय? उपनिषदात यावर एक खूप सुंदर रूपक आलंय, जिथे शरीरातील सर्व इंद्रिय आपापसात भांडायला लागतात. हो, ती कथा खूप छान आहे. शरीरातील अग्नी म्हणजे वाणी, हवा म्हणजे श्वास, डोळे, कान आणि मन हे सर्व आपापसात भांडायला लागतात. म्हणजे मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ? अगदी. प्रत्येकजण स्वतःचा महत्वाचा दावा करतो की माझ्यामुळेच हे शरीर जिवंत आहे. डोळे म्हणतात मी जग दाखवतो, मन म्हणतं मी विचार करतो, पण अखेरीस प्राण हाच राजा असल्याचं सिद्ध होतं. हे कसं सिद्ध होतं? कारण आजच्या विज्ञानानुसार तर मेंदू सर्वस्व आहे ना, मग प्राणराजा कसा? तिथे एक छोटीशी गंमत आहे. जेव्हा प्राण या सगळ्यांचा अहंकार पाहतो तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जर स्वतःला इतके श्रेष्ठ समजता तर मीच या शरीरातून बाहेर जातो. अच्छा, मग काय होतं? आणि जसा प्राण शरीराबाहेर जाण्यासाठी वर सरकू लागतो तशी बाकीची सर्व इंद्रिय आपोआप काम करणं थांबवतात. त्यांच्या लक्षात येतं की प्राणाच्या ऊर्जेशिवाय ते सर्व निकामी आहेत. चला, हे जरा उलगडून पाहूया. हे अगदी एखाद्या पोळ्यातील राणी मधमाशी किंवा क्वीन बी आणि इतर मधमाशांसारखं आहे. हो, अगदी तसंच. राणी माशीने पोळं सोडलं की इतर सर्व माश्या कोणताही विचार न करता तिच्या मागे जातात. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. तसंच प्राणाने शरीर सोडलं की सर्व इंद्रिय, अगदी मन आणि मेंदूसुद्धा काम करणं थांबवतात. हे उदाहरण अगदी चपखल आहे. आणि इथे एक मोठी गैरसमजूत दूर करणं आवश्यक आहे. अनेकदा आपण श्वास म्हणजेच प्राण असं समजतो, पण तसं नाहीये. मग प्राण नक्की काय आहे? प्राण ही एक व्यापक ऊर्जा आहे जी 5 वेगवेगळ्या प्रकारे शरीरात काम करते. शरीर सुरळीत चालवण्यासाठी प्राणाने आपली 5 वेगवेगळ्या विभागांत विभागणी केली आहे. म्हणजे शरीराच्या आतच एक वेगळं व्यवस्थापन आहे. हे 5 प्रकार नक्की कसे काम करतात, त्यांच्या मागचं लॉजिक काय आहे? हे अत्यंत गुंतागुंतीचं आणि अचूक व्यवस्थापन आहे. पहिला प्रकार आहे स्वतः प्राण, जो छातीच्या भागात असतो. बाहेरून ऊर्जा आत घेणं हे याचं काम. मग तो ऑक्सिजन असो वा अन्न. आणि डोळ्यांनी घेतलेली माहिती सुद्धा यातच येते का? हो, अगदी. दुसरा प्रकार आहे अपान, जो शरीराच्या खालच्या भागात असतो. याचं काम अत्यंत महत्वाचं आहे, उत्सर्जन किंवा बाहेर टाकणे. म्हणजे शरीरातील टाकाऊ घटक बाहेर काढणं. जर अपान बिघडला तर शरीर विषारी बनतं. म्हणजे फक्त शारीरिक कचराच नाही, तर कदाचित आपण जे नकारात्मक विचार धरून ठेवतो ते सोडता न येणं हा सुद्धा अपान ऊर्जेचाच बिघाड असू शकतो. 100%. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर लेट गो करण्यासाठी अपान आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा आहे समान, जो पोटाच्या भागात असतो. याचं काम पचन करणं असेल ना? अगदी बरोबर. पचन करणं आणि मिळालेली ऊर्जा संपूर्ण शरीरात समान रीतीने वाटणं. चौथा आहे व्यान, जो संपूर्ण शरीरभर पसरलेला असतो. हा रक्ताभिसरण आणि नाड्यांमधून ऊर्जेचं वहन करतो. आणि पाचवा प्रकार? पाचवा सर्वात गूढ प्रकार म्हणजे उदान, जो गळ्याच्या भागात असतो. हा ऊर्ध्वगामी आहे. मृत्यूच्या वेळी चेतनेला शरीराबाहेर नेण्याचं काम उदान करतो. बापरे, यावरून आपल्याला समजतं की आपलं शरीर हे केवळ हाडामांसाचं यंत्र नाहीये, तर एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमान एनर्जी फील्ड आहे. अगदी बरोबर. हे ऐकताना थक्क व्हायला होता. म्हणजे श्वास घेणं हे फक्त फुफ्फुसांचं काम नाही, तर ती एक संपूर्ण इकोसिस्टम आहे. पण इथे माझा थोडा गोंधळ उडतोय. काय झालं? जर प्राण हा राजा आहे, तो सर्व इंद्रियांना चालवतो, तर मग या प्राणाला कोण नियंत्रित करतं? हा प्राण कुठून येतो? कारण राजाला कोणी दुसरा कसा आदेश देईल? हाच प्रश्न उपनिषदातही विचारला गेला आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे की प्राण हा राजा असला तरी तो स्वतंत्र नाही. मग तो कुठून येतो? तो आत्मामधनं निर्माण होतो. ऋषी पिप्पलाद एक छान उदाहरण देतात. जशी एखाद्या माणसासोबत त्याची सावली चालते, तसाच प्राण आत्म्यासोबत चालतो. म्हणजे सावलीचं जसं स्वतःचं अस्तित्व नसतं. अगदी. ती व्यक्तीवर अवलंबून असते. तसंच प्राणाचं मूळ हे आत्म्यामध्ये आहे.
पण ह्या शरीराच्या आत असताना प्राणाला दिशा देण्याचं काम आपलं मन करतं. हे जरा समजायला कठीण जातंय. जर प्राण मुख्य ऊर्जा आहे तर मन त्याला दिशा कसं देतं? आपण एक साधं उदाहरण घेऊ. प्राण हा एखादा कारच्या इंजिनसारखा आहे, ज्यामध्ये प्रचंड ताकद आहे, पण कारचं स्टेअरिंग व्हील मात्र मनाच्या हातात आहे. अच्छा, म्हणजे मन जिथे वळेल तिथे ऊर्जा जाईल. हो, तुम्ही मन ज्या दिशेने न्याल, प्राण त्याच दिशेने वाहतो. इथे विषय खरोखरच खूप रंजक आणि आजच्या काळाशी सुसंगत होतो. जर मन प्राणाला दिशा देत असेल तर याचा अर्थ आजच्या काळात आपण जे सतत ओव्हर थिंकिंग करतो, हो ना. भविष्याची चिंता करतो, ताणतणाव अनुभवतो, ह्या सगळ्यामुळे आपलं मन अस्थिर होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या प्राणावर म्हणजे आपल्या लाईफ फोर्सवर होतो, बरोबर? अगदी अचूक. म्हणजे आपण एकाच वेळी कारचा ॲक्सेलरेटर आणि ब्रेक दोन्ही दाबून ठेवतोय. हो, हे असंच आहे. म्हणूनच आजकाल लोकांना सतत थकवा जाणवतो. शारीरिक कष्ट नसले तरी ऊर्जा संपलेली असते, कारण सततच्या विचारांमुळे प्राणाचा प्रवाह विस्कळीत होतो. म्हणजे मन शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार निर्माण होतात. हे खूपच भयंकर आहे. आणि या मनाचा प्रभाव फक्त या जन्मापुरता मर्यादित नसतो. मृत्यूच्या वेळी जेव्हा उदान प्राण शरीरातून बाहेर पडतो, तेव्हा तो रिकाम्या हाताने जात नाही. मग तो सोबत काय घेऊन जातो? तो मागील कर्मांचे आणि मनाचे अत्यंत सूक्ष्म संस्कार आपल्यासोबत पुढच्या प्रवासात घेऊन जातो. जसं आपण फोन बदलताना जुन्या फोनचा डेटा क्लाउडवरून नवीन फोनमध्ये घेतो. अच्छा, म्हणजे बॅकअप घेतल्यासारखं? अगदी तसंच. मृत्यूच्या वेळी आपले विचार आणि वासना यांचा डेटा प्राणासोबत पुढे जातो. हेच संस्कार पुढील जन्माचे ऋणानुबंध ठरवतात. बापरे, हे ऐकताना अंगावर काटा येतोय. आपण रोजच्या क्षुल्लक रागाला किंवा चिडचिडीला किती हलक्यात घेतो, पण ते सर्व एका हार्ड ड्राईव्हवर सेव्ह होत आहे. हो, आणि म्हणूनच आपण आज काय विचार करतोय हे आपल्या अस्तित्वाच्या पुढच्या प्रवासासाठी अत्यंत महत्वाचं आहे. जर प्राण आणि मन इतके जोडलेले आहेत, तर आपण जेव्हा रात्री पूर्णपणे बेशुद्ध असतो, म्हणजे गाढ झोपेत असतो, तेव्हा नक्की काय होतं? शरीराचा कंट्रोल कोणाकडे असतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. झोपेची प्रक्रिया उपनिषदात अत्यंत सुंदर आणि तांत्रिक रीतीने उलगडली आहे. जेव्हा एखादा व्यक्ती झोपायला जातो, तेव्हा 3 अवस्थांमधून प्रवास होतो. बरं, कोणत्या आहे ती अवस्था? सुरुवातीला सर्व बाह्य इंद्रिये काम करणं थांबवतात आणि ती सर्व शक्ती मनात विलीन होते. मग तेव्हा मन काय करतं? मन स्वतःचं एक वेगळंच जग निर्माण करतं, ज्याला आपण स्वप्न किंवा ड्रीम स्टेट म्हणतो. अच्छा, म्हणजे दिवसभरात जे काही पाहिलं, ऐकलं त्यावरून? हो, त्या अतृप्त इच्छा किंवा आठवणींचा त्याचा माल वापरून मन स्वप्नांची सृष्टी रंगवतं. इथे इंद्रिये झोपलेली असतात, पण मन जागं असतं. आणि गाढ झोपेत काय होतं? तिथे तर स्वप्नही नसतात ना. तिथेच खरी जादू आहे. जेव्हा मनुष्य गाढ झोपेत जातो, तेव्हा ते चंचल मनही प्राणात विलीन होतं. तिथे कोणतीही स्वप्ने नसतात, कोणत्याही इच्छा नसतात, कसलीही ओळख नसते. म्हणजे आपण आपल्या खऱ्या अस्तित्वाकडे जातो. अगदी. उपनिषद सांगतं की गाढ झोपेत आपण तात्पुरते ब्रह्माशी म्हणजेच अंतिम सत्याशी जोडले जातो. आपण त्या अनंत ऊर्जेशी एकरूप झालेलो असतो. म्हणूनच कितीही ताणतणाव असला तरी गाढ झोपीतून उठल्यावर माणसाला अत्यंत ताजेतवाने आणि फ्रेश वाटतं. अगदी बरोबर. हे खूपच आश्चर्यकारक आहे. पण जर गाढ झोपेत आपण त्या मूळ स्वरूपाला स्पर्श करत असू, तर आपण कायम आनंदी का नसतो? कारण तिथे आपण न कळतपणे जातो. आपल्याला त्याची जाणीव नसते. हे म्हणजे एखाद्या माणसाच्या बँक खात्यात करोडो रुपये आहेत, पण त्याला त्याचा पासवर्डच माहीत नाही. हा, हे उदाहरण मस्त आहे. तो दररोज त्या पैशांवर झोपतो, पण जाग आल्यावर पुन्हा भिकेचा कटोरा घेऊन फिरतो. झोपेत मिळणारी शांती अजाणतेपणात मिळते. ती जाणीवपूर्वक मिळवणं हेच मानवी जीवनाचं ध्येय आहे. क्या बात आहे. हे उदाहरण अगदी योग्य आहे. मग जागृत अवस्थेत म्हणजे जागे असताना तो पासवर्ड कसा मिळवायचा? त्या मूळ अवस्थेपर्यंत कसं पोहोचायचं? उपनिषदात यावर एक अतिशय प्रभावी उपाय सांगितला आहे, आणि तो उपाय म्हणजे ओम या ध्वनीचे सखोल ध्यान. ओम म्हणजे अनेकदा आपण पाहतो की लोक डोळे मिटून फक्त मंत्र म्हणतात. हो, पण उपनिषदानुसार ओम हा केवळ एक धार्मिक आवाज नाही, तर तो संपूर्ण अस्तित्वाचा आणि मानवी चेतनेचा एक परिपूर्ण नकाशा आहे. नकाशा? तो कसा काय? ओम आणि आपल्या झोपेचा काय संबंध आहे? ओम हा अ, उ आणि म या 3 अक्षरांनी बनलेला आहे. उपनिषद सांगतं की ए म्हणजे आपली जागृत अवस्था, अच्छा. उ म्हणजे आपली स्वप्नावस्था आणि एम म्हणजे आपली गाढ झोप. म्हणजे आपण एकाच उच्चारात आपल्या संपूर्ण अस्तित्वाला कव्हर करतो. नक्कीच.
पण खरी गोष्ट या 3 अक्षरांच्या पलीकडे आहे. जेव्हा तुम्ही ओमचा पूर्ण उच्चार करता आणि म संपल्यानंतर जी एक छोटीशी शांतता येते, हो, तो पॉज. ती शांतता म्हणजे चौथी अवस्था. त्यालाच तुरीय अवस्था म्हणतात. तीच शुद्ध चेतना आहे. जो व्यक्ती या ओमच्या पूर्णत्वाचं सखोल ध्यान करतो, तो केवळ भौतिक जगात अडकत नाही. म्हणजे तो जागेपणीही ती शांती अनुभवू शकतो. हो, तो जागृत अवस्थेत राहूनही त्या गाढ झोपेतील शांतीचा अनुभव घेऊ शकतो आणि अशा प्रकारे तो योग साधून प्रत्यक्ष ब्रह्माची अनुभूती घेतो. हे अगदी विस्कळीत झालेल्या लहरींना एका स्थिर फ्रिक्वेन्सीवर आणण्यासारखं आहे. अगदी तसंच. म्हणजे ओमचा वापर करून आपण आपल्या मनाचा कोलाहल शांत करू शकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेऊ शकतो. पण हे सर्व ऐकल्यावर एक शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न मनात येतो. कोणता? हे सगळे घडवणारे अंतिम सत्य किंवा ती सर्वोच्च चेतना नक्की कुठे आहे? ती आकाशात कुठेतरी ढगांवर बसलेली आहे का? नाही. उपनिषदाचं उत्तर अत्यंत क्रांतिकारी आहे. ऋषी स्पष्ट करतात की परमेश्वर किंवा ती सर्वोच्च चेतना कुठेही बाहेर नाही, ती भौतिक नाही, तर माणसाच्या हृदय या जाणीवेच्या केंद्रात वसलेली आहे. हृदय म्हणजे आपला तो रक्ताभिसरण करणारा अवयव? नाही, इथे हृदय म्हणजे केवळ रक्त पंप करणारा अवयव नाही. वैदिक तत्वज्ञानात हृदय म्हणजे आपल्या जाणीवेचे, अस्तित्वाचे सर्वात मध्यवर्ती केंद्र. अच्छा, म्हणजे चेतनेचं केंद्र. हो, आणि याच सर्वोच्च चेतनेतून सर्व 16 कला निर्माण होतात असं ऋषी समजावतात. या 16 कला कोणत्या आहेत आणि त्यांचं काम काय असतं? या 16 कलांमध्ये आपलं ज्ञान, प्राण, मन, पंचमहाभूते, आपली इंद्रिये, अन्न, ऊर्जा, नाम आणि कर्म यांचा समावेश आहे. हे थोडं कठीण वाटतंय समजायला. आपण एक साधं उदाहरण घेऊ. तुम्ही असा विचार करा की एक कोरा आणि स्वच्छ पांढरा कॅनव्हास आहे. त्या पांढऱ्या कॅनव्हासवर या 16 कलांचा वापर करून विश्वाचं, आयुष्याचं एक सुंदर चित्र रंगवलं जातं. म्हणजे आपल्या भावभावना, आपली ओळख, हे सगळं त्या चित्रासारखं आहे. अगदी बरोबर. आणि ती सर्वोच्च चेतना म्हणजे तो पांढरा कॅनव्हास आहे. आपण सर्वजण त्या चित्रातील रंगांना, आकारांना, आपल्या नावाला आणि पदालाच आपलं खरं स्वरूप मानतो. आपण चित्राच्या मोहात इतके अडकतो की त्यामागे असलेला तो अढळ, स्थिर पांढरा कॅनव्हास आपण विसरून जातो. हो ना, सर्व निर्मिती त्याच कॅनव्हासवर होते आणि शेवटी जेव्हा चित्र पुसलं जातं तेव्हा सर्व काही त्याच चेतनेत विलीन होतं. म्हणजे जेव्हा माणसाला ही जाणीव होते की आपण ती चित्रे, ते विचार, ते शरीर नाही आहोत, तर आपण तो मूळ कॅनव्हास आहोत, तेव्हा त्याला खरी मुक्ती मिळते. होय, अज्ञान नष्ट होणे आणि ही जाणीव अनुभवणे म्हणजेच खरी मुक्ती. हे खरंच डोळे उघडणारं आणि प्रचंड सखोल आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण आपल्या आधुनिक जीवनासाठी खूप मोठे सार मिळवू शकतो. नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे आपला श्वास हा फक्त फुफ्फुसात जाणारा ऑक्सिजन नाही, तर तो आपल्या शरीराची संपूर्ण सिस्टीम चालवणारा प्राण आहे. आपले विचार आणि आपलं मन या प्राणाची दिशा ठरवतात. हो, त्यामुळे मनाची शांती ही केवळ एक लक्झरी नसून ती जगण्याची मूलभूत गरज आहे. अस्वस्थ मन संपूर्ण शरीराच्या ऊर्जेला विस्कळीत करतं. अगदी. आणि दुसरी गोष्ट, झोप ही केवळ शारीरिक थकवा घालवण्याची क्रिया नाही. ती एक अत्यंत महत्वाची आध्यात्मिक क्रिया आहे, जिथे आपण नकळतपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला स्पर्श करतो. आणि हा उपनिषदातून आपण सर्वात मोठा धडा हा घेऊ शकतो की योग्य प्रश्न कसे विचारायचे. कारण एक उथळ प्रश्न आपल्याला फक्त वरवरची माहिती देतो. पण एक सखोल प्रश्न आपलं संपूर्ण अस्तित्व मुळापासून बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. अगदी खरंय. म्हणूनच आजची ही सखोल चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा मुद्दा इथे सर्व श्रोत्यांसाठी मांडत आहे. नक्कीच, सांगा. पुढील वेळी जेव्हा आपण शांतपणे डोळे मिटून श्वास घ्याल किंवा रात्री झोपायला जाल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. या बदलणाऱ्या शरीराच्या, आत बाहेर जाणाऱ्या या श्वासाच्या आणि सतत सुरू असलेल्या या विचारांच्या कोलाहलाच्या पलीकडे पाहणारा तो मी नक्की कोण आहे? म्हणजे तो चित्र पाहणारा आहे की प्रत्यक्ष कॅनव्हास आहे? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करणार आहे. जोवर आपण या प्रश्नाचं उत्तर शोधत नाही, तोवर जीवन म्हणजे केवळ एक अंधारातील चाचपडणं आहे. अगदी बरोबर. तर सनातन शास्त्राची ही सखोल चर्चा ऐकल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
आणि आजच्या या चर्चेवर विचार करून कमेंटमध्ये नक्की सांगा, आजच्या धकाधकीच्या जीवनात तुमचा प्राण म्हणजे तुमची एनर्जी कोणत्या नकारात्मक गोष्टींमुळे सर्वात जास्त ड्रेन होतो आणि कोणत्या गोष्टींमुळे तो खऱ्या अर्थाने चार्ज होतो. सुरुवातीला आपण ज्या स्मार्टफोनच्या बॅटरीचं उदाहरण पाहिलं होतं त्याची आठवण करा. दररोज रात्री आपण आपला फोन न विसरता चार्जिंगला लावतो, त्याची खूप काळजी घेतो. हो ना? पण आता वेळ आली आहे की आपण आपल्या स्वतःच्या प्राणाला, आपल्या आतल्या त्या खऱ्या ऊर्जेला कसं जपत आहोत आणि कसं चार्ज करत आहोत याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची. पुन्हा भेटूया सनातन शास्त्राच्या अशाच एका सखोल चर्चेत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.